संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2025-2030 अपक्ष उमेदवार नितीन गोरख चंदन शिवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल. येत्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2025-2030 साठी अपक्ष उमेदवार म्हणून श्री नितीन गोरख चंदन शिवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करताना बँक आणि तिच्या सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांची निशाणी बॅटरी टॉर्च आहे. श्री चंदन शिवे हे LIC आणि GIC मधील SC/ST असोसिएशनतर्फे अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून उभे असलेले एकमेव उमेदवार आहेत. त्यांनी LIC आणि GIC मधील सर्व SC/ST बांधवांना आवाहन केले आहे की कोणत्याही युनियनमध्ये काम करत असले तरी त्यांनी आपल्या हक्काच्या उमेदवाराला म्हणजे श्री नितीन गोरख चंदन शिवे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे आणि आपले अस्तित्व जिवंत ठेवावे. नितीन चंदन शिवे एकमेव उमेदवार. अनुसूचित जाती जनजाती बटन नंबर 1 याच्यावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा. नितीन चंदन शिवे आगे बढ़ो. प्रमुख वचननामा. श्री चंदन शिवे यांनी आपल्या वचननाम्यात खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश केला आहे. व्याजदर 8% करण्याचा प्रयत्न. RB 1च्या विशेष नियमावलीनुसार कर्जावरील व्याजदर 8% आणण्याचा 100% प्रयत्न करणार. गोल्ड लोनसाठी 8% दराने कर्ज. सर्व LIC आणि GIC मधील सभासदांना गोल्ड घेण्यासाठी 8% दराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा 100% प्रयत्न करणार. सभासद संख्या वाढवणार. LIC आस्थापनेतील मुंबई आणि ठाणे विभागातील 18,650 क्लब मेंबर्स एजंट आणि क्ले एजंट यांना बँकेचे सभासद करून घेऊन सभासद संख्या वाढवण्याचा 100% प्रयत्न करणार. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सभासदत्व. LIC आस्थापनेतील मुंबई आणि ठाणे विभागातील 183 तात्पुरत्या पट्टेवाल्यांना म्हणजेच टेम्पररी पिऑन आणि महाराष्ट्र सेवकेरुटी बोर्डाचे जे 452 कर्मचारी सलग 10 वर्षे कार्यरत आहेत त्यांना बँकेचे सभासद करून घेऊन ठराविक कर्ज उपलब्ध करून देण्याचा 100% प्रयत्न करणार. या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून श्री नितीन गोरख चंदन शिवे यांना मतपत्रिका क्रमांक 6 वर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट 24 न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.